गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे। मात्र आता भात लागवडीचा अंतिम टप्पा सुरू असून शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागलेला आहे। मी सध्या उभा आहे येळ्ळूर शिवारामध्ये भात शेतीच्या या बांधावर पावसांची प्रतीक्षा करत बसण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याचा आधार घेत चिखल तयार करून भात लागवडीला सुरुवात केली आहे। यंदा सुरुवातीला चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी भात लागवडीचे नियोजन केलं होतं, मात्र आता पावसाने अचानक दडी मारल्याने जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक ठिकाणी लागवडीचं काम रखडलं आहे। त्यामुळे आता आपण हे दृश्य पाहतोय तरुण भारतच्या माध्यमातून। येळ्ळूर शिवारातले हे दृश्य आहे। सर्व शेतकरी कामाला लागलेले आहेत। यंदा सुरुवातीलाच चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मात्र भात लागवडीचं नियोजन केलं होतं, मात्र आता पावसाने अचानक दडी मारल्याने जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक ठिकाणी लागवडीचे काम रखडलं होतं। पाऊस पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याने शेतकरी आता चिंतेत आहे। मात्र पीक वाचवण्यासाठी आणि हंगाम हातातून जाऊ नये यासाठी आता शेतकरी स्वतःच्या विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहत असून भात लागवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। आता हे दृश्य पाहतोय हेही बोर किंवा विहिरीच्या पाण्यावर सध्या हे शेतकरी अवलंबून आहेत। मात्र विहिरीच्या पाण्यावर शेती करणे आर्थिक म्हणजे खर्चिक ठरत आहे। डिझेल, वीज आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणार नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं लक्ष पुन्हा एकदा आकाशाकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। वेळीच दमदार पाऊस झाला तर भात पिकाला मोठा दिलासा मिळणार, मात्र पावसाने आणखी विलंब केल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। नाही, वेळ लेट झाला बाबा ना, काय करणार, पाऊस नाही, पाणी नाही, आता सगळी वाळून गेली शेत आमची। खत मारतलं काय लावतलं काय कळे नाही तर कसं काय कधी लावता भात? लावतो की मे जून जुलै महिन्यातच, मे महिन्यात जून जुलै महिन्यात लावतोच की। हो, आता कन्न मार लावतलं बघा, हे पाऊस नाही पाणी नाही कसं काय करतलं। पाणी हे बोरचं तर हाणून लावला पुरवठा तर ह्या एवढे 2 गाद्यास ना, तर दुसऱ्याकडे आणि खटलं पुरवठा सगळ्याच नाहीच। एवढा उशीर का पावसाळ्यात वाढत होता काय? होय तुमचं नाव? माझं शांता गोपाळ बसरीकट्टी। पावसाची गरज आहे, गरज आहे की आम्हाला पाऊस। होय ना, तर मरतलच नाही आम्ही, फिरू फिरून काय करतलं, भांगलतलं, खत मारतलं आणि बसतलं म्हणा काय करणार। आज येईल उद्या येईल पाऊस, वाट बघू बघून आता काय करतलं। पावसामुळे आम्ही वाट बघू बघून आता बोरवेलचं पाणी सोडून नट्टी करत आहोत। आणि खरं ते बोरवेलचं पाणी पुरवत नाही, पाऊस पडला तरच चांगलं होणार पीक, बरोबर, नाहीतर खराब होणार। दरवर्षी किती वाजता कधी लावता? 1 महिना लेट झाला दरवर्षीपेक्षा। आता पाणी कुठलं आणलंय? पाणी बोरवेलचं सोडलंय, स्वतःच आहे? स्वतःच आहे। बरोबर, पुढे पाऊस पडला तर गरज, पाऊस पडला तर नाही, हे तर पाणी टिकत नाही बोरवेलचं। पावसाचं जसं टिकतंय तसं टिकत नाही। हे आता एवढं 2 गादी नट्टी करायला मला 10,000 खर्च आहे बघा सर। मग पाऊस पण पडला नाही तर हे काय खराब होणार आहे। पुढे जर खराब झाला तर सरकारने या प्रशासन लक्ष दिलं पाहिजे। दिलं पाहिजे, खरं सरकार काय लक्ष देणं आमच्याकडे शेतकऱ्यांच्याकडं। रेखा कुगजी। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलेलं आहे। कधी एकदा बळीराजा म्हणतो की कधी एकदा पाऊस पडतोय अशी अपेक्षा लावून धरलेला आहे। माझा सहकारी निलेश मोरेसह मी विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, येळ्ळूर शिवार।